उद्या 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न होणार आहे। विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने केले जात आहे आणि ह्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यामध्ये कुस्ती स्पर्धेचं भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन करण्यात आलं। सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळ ठाणे यांच्या वतीने यंदा ठाण्यामध्ये भव्य दिव्य शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि या उत्सवाच्या अनुषंगानेच ठाणे शहर आणि जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचं आयोजन करण्यात आलं। भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान हे आयोजित केले गेले। सदर मैदानात अनेक प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहेत। या स्पर्धेमध्ये विजेत्यांना मराठा केसरी किताबासह 2 चांदीच्या गदा देखील दिल्या जाणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी माध्यमांसमोर दिली। या आयोजनामागे गेली 11 वर्ष आपण सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या माध्यमातून हे आयोजन करत आहोत। यावर्षी आपण कुस्ती स्पर्धा ठेवलेल्या आहेत। मागील 2 वर्षापूर्वी कुस्ती स्पर्धा चांगल्या प्रकारे झाल्या होत्या, यावेळी प्रमाण कमी होतं, पण यावेळी जवळजवळ 90 कुस्त्या होणार आहेत। जवळजवळ 150 ते 160 कुस्ती पैलवान या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। पैलवान थापा देवासिंग थापाचे नेपाळचे प्रसिद्ध पैलवान देवासिंग थापा हे या कुस्तीमध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर सकाळी 7 वाजता जे शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत सन्मान रॅली येणार आहे, त्याचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा तळावपाळी या ठिकाणी आपण ते शिवज्योत रॅलीचं स्वागत करणार आहोत व ती शिवज्योत रॅली पूर्ण ठाणे शहरात म्हणजे तलावपाळी परिसर सुरू झाल्यावर टेमीनाका, कॅसल मिल, गोकुळनगर, माझीवडा, गडबंदर रोड, त्यानंतर सावरकर नगर, शिवाईनगर, सावरकर नगर, लोकमान्य नगर अशा परिसरातून नितीन कंपनी महापालिकेसमोर गावदेवी मैदान ते पुन्हा तलावपाळी अश्वारूढ पुतळ्यासमोर या सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत यावेळेत होणार आहे। त्याचबरोबर या रॅलीमध्ये दुपारी महिलांचा हळदीकुंकू समारंभ ठेवलेला आहे। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता व्याख्याते विश्वंभरजी शिंदे साहेब यांचे व्याख्यान ठेवलेलं आहे, जेणेकरून युवा पिढीला या महाराष्ट्राचा आपण काहीतरी देणं लागतो व हा 18 पगड जातीय समाज एकत्रित यावा व युवकांना जे मोबाईल व बॉलचं जे ज्ञान लागलेलं आहे त्याच्यातून महाराजांनी काय विचार करून या हिंदवी स्वराज्याची स्थापना का केली, 18 पगड जातींना घेऊनच का केली, या सगळ्यांची माहिती मिळावी व यापुढील सर्व समाज एकसंध होऊन एकगतीने राहून चांगलं काम करावं या दृष्टीने आम्ही हे व्याख्यान ठेवलेलं आहे। या प्रकारे पूर्ण नियोजन कुस्ती स्पर्धेचं सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत आहे। असं संपूर्ण नियोजन शिवजयंती 2025 मध्ये ठाणे शहर सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात येणार आहे।